पुणे शहराची ओळख म्हटली तर ते विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून याच पुण्यामध्ये परदेशातून परराज्यातून अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात। सोबतच अनेक तरुण तरुणी व्यवसाय नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या पुण्याची ओळख जणू काही बदलली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। याचं कारण जे आहे ते पुण्यातील पब जे आहेत त्याचं जे कल्चर आहे, लाईफस्टाईल आहे, पब कल्चर हे वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच वेगवेगळे प्रकार जे समाजाला अपेक्षित नाही अशा स्वरूपाच्या घटना या पब कल्चर मधून होतात। अशा स्वरूपाची घटना म्हणजे पुण्यातील एका नामांकित अभिनेत्रीचा जो नामांकित एक पब आहे पुण्यातील मुंडवा भागामध्ये, या ठिकाणी तरुण तरुणी जे आहेत ते अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांमधून नागरिकांमधून या संदर्भात जे आहे ते एक प्रचंड रोष निर्माण होतोय। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड आक्षेप या व्हिडिओवर घेतला जातोय किंवा या पब कल्चरवर घेतला जातोय। मात्र जर आपण पाहिलं तर खरं तर ह्या अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी जी आहे ती पब मालकांची आहे किंवा जे कोण याचं व्यवस्थापन पाहतात अशा व्यवस्थेची आहे। सोबतच पोलीस प्रशासनाची अशी जबाबदारी यामध्ये असल्याचं आपल्याला माहिती आहे। पण या ठिकाणी जबाबदारीची होणारी टाळाटाळ आणि त्यातून असे घडणारे प्रकार याचा जर आधीचा जर मागोवा जर आपण घेतला तर पॉर्शे सारखं जे प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं ते ह्याच कल्चर मधून याच संस्कृतीतून घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच अनेक जे गुन्हे या शहरामध्ये वाढत चालले आहेत, हेच कल्चर हेच लाईफस्टाईल कदाचित या संपूर्ण गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यातूनच नागरिक असतील आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांतून अशा स्वरूपाच्या ज्या काही पब आहेत किंवा ज्या काही व्यवस्था आहेत जिथून गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं किंवा हे अश्लील कृत्य समाजासमोर येतात, त्या ठिकाणी आळा घालण्याचं जे आव्हान आहे ते पालकांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।